नमस्कार. आपल्या सगळ्यांची लाडकी, जिच्यावरती आपली मनापासून श्रद्धा आहे, भक्ती आहे, आपली हत्तीनी, नानी मठाची हत्तीनी महादेवी, कोर्टाच्या आदेशानुसार तिला आपल्यातनं वंतारामध्ये नेण्यात आलं. नेताना भावना त्या ठिकाणी उफाळून आल्या. हजारोच्या संख्येनं जनसमूह त्या ठिकाणी उपस्थित होता. प्रत्येकाच्या मनात आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती कुटुंब सोडून चालली आहे, ही तीव्र भावना त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये होती. प्रत्येकाचा जीव कासावीस होत होता. महादेवीला पाठवत असताना डोळ्यात अश्रू त्या ठिकाणी लोकांचे होते. परंतु कोर्टाच्या निर्णयासमोर आपल्याला काही त्या ठिकाणी मर्यादा आल्या. तिला महादेवीला आपल्याला पाठवावं लागलं. ठीक आहे, आता कोर्टाचा आदेश होता, आपण पाठवलं, परंतु आता इथे थांबायचं नाही आहे. परत सुप्रीम कोर्टामध्ये रिपिटिशन होतंय का, हा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. रिपिटिशनच्या माध्यमातून आपल्या महादेवीला परत मठामध्ये आणण्यासाठी त्यांचा स्टँड त्या ठिकाणी करून घेणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर ह्या विषयाबद्दल माझं बोलणं झालंय. त्यांनी मला आश्वासित केले. शासन जनतेबरोबर आहे. ज्या जनतेची भावना आहे त्या भावनेबरोबर शासन सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालंय. त्यांनीही शासन म्हणून जनतेबरोबर त्या ठिकाणी राहायचं आश्वासित त्या ठिकाणी केलंय आणि प्रामाणिक प्रयत्न आपल्याला या लढ्यामध्ये रिपिटिशनच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करायचा आहे. महादेवीला घेऊन जात असताना भावनेचा उद्रेक झाला. भावनेचा उद्रेक होत असताना काही चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. मी पोलीस खात्याच्या संपर्कात आहे. त्यांना मी सांगितलं, तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्था हा विषय न बघता लोकांच्या भावना सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, असं मी पोलिसांच्याकडे सूचना केल्या आहेत. मी सतत या विषयासाठी मठाचे स्वामीजी आहेत त्यांच्या संपर्कात होतो. गेले 2-2.5 महिने या ठिकाणी महादेवीच्या विषयात जो कोर्टामध्ये आहे, तो पीठाचा विषय आहे, त्यांच्या संपर्कात होतो. काही मठाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी संपर्कात होतो. नानी गावातल्या काही लोकांशी संपर्कात होतो. मुद्दामनं सांगू इच्छितो की आपल्या महादेवीला घेऊन जायचा हायकोर्टाचा ज्या दिवशी निर्णय झाला त्याच दिवशी खरं म्हणजे महादेवीला लगेच 2 दिवसात घेऊन जाणार होते. त्या पद्धतीच्या सूचना वन खात्याला आलेल्या, त्या पद्धतीच्या सूचना माननीय कलेक्टरांच्याकडे आलेल्या, पोलीस खात्याकडे आलेल्या. परंतु मी कलेक्टर साहेबांशी, माननीय एसपी साहेबांशी, वन अधिकारी यांच्या सगळ्यांशी बोलून त्यांना विनंती केली की आमच्याकडे आमचा हायकोर्टाचा निर्णय आमच्या विरोधात गेलाय, ठीक आहे, परंतु हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करतोय. आम्हाला त्यासाठी वेळ पाहिजे. शेवटच्या तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी